मॅडम, मला 2 मुलं आहेत, पण त्यातला एक खूपच आळशी आहे आणि एक खूप हुशार आहे हो. मला त्याचा आळस कमी करण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. टेन्शन घेऊ नका, 2 मुलं असले की त्यातला एक आळशी असतोच. दोन्ही पण हुशार असल्यावर कसं करायचं? पण बघा, शेवटी जो आळशी आणि हुशार आहे त्याच्यामध्ये जिंकतं कोण? हा एक प्रश्न नाही, हा तुमच्या फ्युचरचा निर्णय आहे. कारण दोन्ही मुलं हुशार असतीलच असं नाही, तर जो आळशी आहे त्याचा आळस आपल्याला कमी करता येतं. आता कसं, एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, एका क्लासमध्ये 2 विद्यार्थी असतात, दोघांची हुशारी जवळपास सारखीच असते, दोघांकडे सारखी बुक्स, सेम टीचर, सेम वातावरण असतं. जसं की तुम्ही आता दोघांना बघा सारखं सांभाळत असाल, पण काही वर्षांनी रिझल्ट खूप वेगळा दिसतो. एक स्टुडंट जो असतो तो ऍव्हरेज राहतो आणि दुसरा स्टुडंट हा टॉपर बनतो. असं का होतं बरं? आता तुम्ही तुमच्या मुलाला दोन्हीला पण सारखं सांभाळत असतात. कारण काय असतं, तर कारण फरक असतो तो टॅलेंटचा नसतो, फरक असतो तो त्यांच्या शिस्तीचा, त्यांच्यामध्ये कशी शिस्त आहे. जो आळशी विद्यार्थी असतो तो काय करतो, तो रोज कारण देतो, आणि जो हुशार विद्यार्थी असतो तो तो कारण देत नाही. आळशी विद्यार्थी काय म्हणतो, आज मी थकलोय, आज माझा मूड नाही, उद्यापासून मी नक्की सुरुवात करेन. आणि अशा उद्यांमध्ये त्यांचे बरंच आयुष्य निघून जातं. त्याच्यामुळे आळशी असणं हे चुकीचं नाही, पण ह्या आळसाचं पुढे जाऊन फ्युचरमध्ये खूप नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळं जो शिस्तप्रिय विद्यार्थी असतो तो वेगळा असतो. तो मूडची वाट पाहत नाही, तो काय करतो, परफेक्ट परिस्थितीची सुद्धा तो वाट बघत नाही. तो फक्त एक गोष्ट करतो, ती म्हणजे रोज थोडं का होईना पण सातत्यानं तो काम करत राहतो. त्याच्यामुळं तुमचा जो आळशी मुलगा आहे त्याचा थोडा आळस तुम्ही कमी करा.